माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे अभियांत्रिकी भवनमध्ये आणि या ठिकाणी ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघाची मोजणी झाल्यानंतर अजित पवार यांना 91 मते तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 10 मते मिळालेली आहेत। साधारणपणे प्रचंड फरकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे आणि आत्ताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून उभे होते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आणि यामध्ये त्यांना तब्बल 91 मते त्यांना मिळाले आहेत। या मतदारसंघासाठी 102 संस्थांचे प्रतिनिधी मतदार करत होते। या मतदानापैकी 101 मतदारांनी मतदान केलं। यामध्ये 99 पुरुष तर 2 महिलांचा समावेश होता आणि यामध्ये 101 या मतदारांपैकी अजित पवार यांना 91 मते मिळालेली आहेत तर विरोधी उमेदवाराला फक्त 10 मते मिळाले आहेत। हा विजय अपेक्षित होता। उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीतून निवडून येतीलच हे आधीपासून सांगितलं जात होतं, परंतु हा पहिला कल नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूने लागलेला आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 91 मतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेली आहेत तर 10 मतं ही विरोधी उमेदवाराला मिळालेली आहेत। म्हणजे नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार हे अजित पवार होते आणि सहकार बचाव पॅनलच्या उमेदवाराला अवघी 10 मतं मिळाली आहेत। हा पहिला कल आहे या निवडणुकीतील। अर्थात खरी निवडणुकीची मतमोजणी ही सर्वसाधारण गटातील असते। अनुसूचित जाती, ओबीसी, इतर मागास प्रवर्गातील या निवडणुकीकडे या मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि ही मतमोजणी सध्या अभियांत्रिकी भवनमध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सुरू आहे आणि या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त आहे आणि आपण पाहू शकत असू की या ठिकाणी चुरस तर आहेच आहे आणि मतमोजणी देखील अशा स्वरूपाची आहे की छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मतमोजणीच्या वेळी काही गोंधळ पाहायला मिळाला तो होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील मोठी तयारी केल्याची पाहायला मिळत आहे। पहिला कल हा नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूने लागलेला दिसतोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तब्बल 91 मते मिळालेले आहेत।